नमस्ते. मी संदीप पाटील, सर्वसामान्य अभियोग्यताधारक. आजचा विषय आहे शिक्षक भरती 2025 मध्ये टॅब कधी चालू होईल आणि निवड याद्या कधी लागतील. गेले 4-5 दिवस वेगवेगळ्या आस्थापना असो किंवा आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्ग असो, मंत्रालयातील अधिकारी वर्ग असो, यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्य माहिती घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. काल आयुक्त कार्यालयातील 2 महत्त्वपूर्ण व्यक्तींशी माझी चर्चा झाली. आज मंत्रालयातील अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तीशी माझी चर्चा झाली. त्यासोबतच वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये जाणारे माझ्यासारखे वेगवेगळे अभियोग्यताधारक आहे, यांच्या सुद्धा संपर्कात मी आहे. आणि मी स्वतः जिल्हा परिषद कोल्हापूर असो, माध्यमिक विभाग कोल्हापूर असो, स्वामी संस्था असो किंवा रयत संस्था असो किंवा कोल्हापूरमधील शिवछत्रपती संस्था असो किंवा कागल एज्युकेशन असो, अशा सर्वच संस्थांमधून माहिती घेऊन आहे. आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार पोर्टल एप्रिल महिन्यात चालू होणार आहे. ही माझ्या स्वतःच्या मनाची माहिती नसून आयुक्त कार्यालयातील अतिशय महत्त्वपूर्ण 2 व्यक्तींनी सांगितलेल्या माहितीनुसार एप्रिलला पोर्टल चालू होणार आहे. विषय कोणता येतोय तर पोर्टलला जागा किती येतील. पोर्टल चालू होईलच, पण जागाच आल्या नाही तर यासाठी महत्वाचा विषय कोणता असेल तर बऱ्याचशाच आस्थापनेच्या संच मान्यता पूर्ण झालेल्या नाहीत. काही आस्थापनेच्या संच मान्यता पूर्ण झाल्यात, पण बिंदू नामावली चेक करायला मावकला गेलेलं नाही. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी समायोजन सुद्धा बाकी आहे. ही सर्व संकट पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जास्तीत जास्त जागांची भरतीच होणार नाही. म्हणून मला वाटतं आपण आपल्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या आस्थापनेना भेटी देणं योग्य आहे. संबंधित अधिकारी वर्गांना विनंती करून जास्तीत जास्त जागा पोर्टलला याव्यात, यासाठी लवकरात लवकर संच मान्यता व्हायला हवी. 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला यायला हव्यात. तसेच बिंदू नामावलीचं काम लवकर होऊन संबंधित आस्थापनेने मावकला रोस्टर चेक करायला द्यायला हवं आणि आपली हक्काची नोकरी आपल्याला मिळायला हवी. त्यानंतरनं विषय येतो पेसा किंवा यवतमाळ सारखा जिल्हा. पेसा जिल्ह्यातील जागा पोर्टलला येणं खूप गरजेचं आहे. पेसाच्या किमान 4 ते 4,500 जागा पोर्टलला येऊ शकतात. परिणामात 4 ते 4,500 लोकांना हक्काची नोकरी मिळू शकते. फक्त अमरावतीच्याच मुलांनी जाऊन काम करावं असं नाही, तर तुम्ही सुद्धा तुमच्या पेसाची संच मान्यता कितपत आली, बिंदू नामावली कितपत आले हे पाहणं गरजेचं आहे. पेसाच्या जागा आल्यात तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या जिल्ह्याच्या शेजारी हक्काची नोकरी मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमच्या आस्थापनेना भेट द्या. मुख्य कार्यकारी अधिकारी असो, शिक्षण अधिकारी असो, यांच्याशी चर्चा करा आणि पेसाच्या जागा पोर्टलला याव्यात, त्याही 31 मे पर्यंतच्या याव्यात, यासाठी प्लीज सर्वांनी विनंती करा. आता मला एक पत्र काही मिनिटापूर्वी मिळालं. सदरचं पत्र आहे शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद परभणी, अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक नोंदणीकृत संस्था माध्यमिक शाळा परभणी जिल्हा सर्व. इथं सरळ सरळ आलेला आहे विषय पवित्र पोर्टल बाबत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणीबाबत. म्हणजेच प्रशासन किंवा वेगवेगळ्या आस्थापना आपल्या लेवलवर काम करत आहेत, पण सर्वच आस्थापनेच्या जागा पोर्टलला येणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी कंटाळा केला जातो किंवा काम वेळेत होत नाही, आणि काम जर वेळेत झालं नाही तर जागा सुद्धा आपल्याला पोर्टलला कमी येतील. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःच्या आस्थापनेमध्ये जाणं गरजेचं आहे. मग त्या माध्यमिकच्या असोत किंवा प्राथमिकच्या असोत किंवा पेसाच्या असोत, जावा. संच मान्यता पूर्ण व्हावी, बिंदू नामावली लवकरात लवकर व्हावं, समायोजन लवकरात लवकर व्हावं आणि जास्तीत जास्त पदांची जाहिरात टॅब ओपन होईल त्यावेळेला पोर्टलला यावं, यासाठी विनंती करा. दुसरा महत्वाचा विषय एक आहे, तो म्हणजे याद्या कधी लागतील. मला तरी वाटतं प्रशासनातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर आणि शिक्षण मंत्री साहेब यांनी काही दिवसापूर्वी एक विधान केलेलं, त्या विधानांती 15 जून पर्यंत मी माझ्या हक्काच्या शाळेत माझ्या हक्काच्या मुलांना शिकवित असेल आणि त्यांची हाजरी सुद्धा घेत असेल.
तुमच्या बाबतीत सुद्धा हे व्हावं आणि प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वतःचा जिल्हा सोडून 300-400 किलोमीटर येण्यापेक्षा स्वतःच्या जिल्ह्याच्या जागा याव्यात यासाठी आपल्याकडं हाच आठवडा खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून उद्याच्या उद्या स्वतःच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या आस्थापनांना भेटी द्या. संच मान्यतेची परिस्थिती, बिंदू नामावलीची परिस्थिती किंवा समायोजनची परिस्थिती जाणून घ्या. 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला याव्यात यासाठी विनंती करा. धन्यवाद.